हॅलो फ्रेंड्स, DK क्रेव अँड कुक या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. उन्हाळा सुरू झाला की वेध लागतात ते रसाळ आंब्यांचे. पण आज आपण आमरसपुरी नाही तर काहीतरी वेगळं आणि भन्नाट बनवणार आहोत. आज आपण पाहणार आहोत मऊ लुसलुशीत आणि जिभेवर विरघळणारी आंब्याची पुरणपोळी. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण घेतले आहेत 2 पिकलेले हापूस आंबे. हापूस आंब्याचा सुगंध आणि चव या पोळीला एक वेगळीच उंची देते. आंब्याच्या फोडी करून चमच्याच्या सहाय्याने त्याचा गर एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता मिक्सरच्या भांड्यात 4 हिरव्या वेलच्या सोलून टाकायच्या आहेत. यामुळे पुरणाला छान स्वाद येईल. त्यासोबतच आपण कापलेले आंब्याचे क्यूब्स घालून याची एकदम फाईन आणि स्मूथ पेस्ट करून घेऊया. लक्षात ठेवा, यात पाण्याचा थेंबही टाकायचा नाहीये. आता वळूया पुरण तयार करण्याकडे. एका पातेल्यात साधारण 2 चमचे साजूक तूप गरम करूया. तूप गरम झालं की त्यात 1 वाटी रवा घालून तो मंद आचेवर छान भाजून घ्यायचा आहे. रव्याचा रंग हलका सोनेरी झाला आणि खमंग सुवास सुटला की समजायचं रवा तयार आहे. आता यात 1 वाटी पाणी टाकून त्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ काढूया. वाफेमुळे रवा छान फुलतो आणि पुरण मऊ होते. 5 मिनिटांनंतर झाकण काढून रवा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आता यात आपल्याला घालायची आहे 1 वाटी साखर. साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत ह्याला मिक्स करून घेऊया. एकदा का साखर मिक्स झाली की मग त्यामध्ये आपण तयार केलेला आंब्याचा आमरूपी पल्प ॲड करायचा आहे. आता खरी मजा सुरू होते. हे मिश्रण मंद आचेवर साधारण 10 मिनिटं सतत ढवळत शिजवायचं आहे, जेणेकरून ते पॅनला चिकटणार नाही. मिश्रण हळूहळू घट्ट व्हायला लागलं आहे. आता आपलं पुरण तयार आहे की नाही हे कसं ओळखायचं, त्याची एक सोपी ट्रिक आहे. मिश्रणाच्या मध्यभागी उलथाना उभा करून पाहायचा. जर तो सरळ उभा राहत असेल तर समजा तुमचं आंब्याचं पुरण परफेक्ट तयार झालं आहे. आता हे पुरण पूर्णपणे थंड होऊ देऊया. आता पारीसाठी एका परातीत 1 वाटी मैदा, 1 वाटी गव्हाचं पीठ, चिमूटभर मीठ आणि छान रंगासाठी थोडी हळद घालून घेऊन मिक्स करून घेऊया. थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे. वरून 3-4 चमचे तेल घालून पीठ एकदम मऊसूत करून घ्यायचं आहे. आता पिठाचा एक छोटा गोळा घेऊन तो तांदळाच्या पिठात घोळवून घ्यायचा आणि वाटी तयार करून घ्यायची. त्यात तयार केलेलं हे थंड झालेलं मँगो पुरण भरायचं आणि त्याचं तोंड पूर्णपणे बंद करून घ्यायचं. तांदळाच्या पिठाच्या सहाय्याने अगदी हलक्या हाताने ही पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी कशी भाजायची ते पाहून घेऊया. गरम तव्यावर पोळी टाकायची. एका बाजूने थोडी फुगली की ती उलटायची आणि वरून साजूक तूप सोडून दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायची. पहा कशी टम्म फुगली आहे आपली आंब्याची पुरणपोळी. अशाच प्रकारे सर्व पोळ्या करून घ्यायच्या. चवीला इतक्या भन्नाट लागतात की तुम्ही साधी पुरणपोळी विसरून जाल. रेसिपी नक्की ट्राय करा. आणि हो, अजूनही DK क्रेव अँड कुक ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून टाका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. धन्यवाद.